दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे कर्कममध्ये. शेतकऱ्यांसाठी केंद्रातले 2,000 रुपये आणि महाराष्ट्रातले 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्येक 3 महिन्याप्रमाणे त्याच्यावर पेन्शन योजना राबवली जाते. आता सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे, तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामुळं काय मोठे पाटील जवळला शिवसेनेचा खासदार साहेबांनी तरी कमी काय आमच्या कानावर आलेली नाही आणि कोणी केली पण नाही. आता सध्या धैर्यशील मोठे पटलाची आमच्याकडे वाढत येणार तर आपली कार्यालयाच्या मनात त्याचं संभाषण की त्याच्या बाबतीत आहे आणि जास्त करून म्हणजे तुतारीचाच जास्त प्रकार आहे. त्या तुतारीचा जास्त आहे. काही कामं नाही आमच्या गावात, चौकशी करून सांगा. त्यानंतर आपल्या गावात तुतारी वाईट आहे. सरकारकडनं काय घरकुल द्यावं, काय द्यावं, रस्ता करावं, लाईट द्यावी. लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरू असून आता सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. याबाबत तरुणाईला काय वाटतं, तरुणाईच्या मनात काय, जाणून घेऊया. कर्कममधील लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. त्या ठिकाणी आपल्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत, जाणून घेऊयात. सर नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव मिथुन निवृत्ती चंदनशिवे. सर सध्या लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात सध्या जोरदार दोन्ही प्रमुख पार्ट्यांकडून प्रचार सुरू आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय आपलं मत काय व्यक्त काय मत आहे? दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे कर्कममध्ये. कर्कमची लोकसंख्या पाहता दोन्ही विद्यमान उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा कर्कममध्ये उडवलेला आहे आणि ह्यामध्ये सगळीकडे वारं 50% चालू आहे. मतदार अतिशय गाजून मतदान या ठिकाणी मतदान आपल्याला दिसून येतं. सध्या या कर्कम शहरामध्ये मला असं कोणत्या पक्षाचं असं पारडं जड वाटते? आता पारडं तसं सांगू शकत नाही आपण की पारडं कोणाचं जड आहे, कारण आतमध्ये जाऊन कोण कोणाला बटन दाबतं हे आपल्याला कळत नाही. काय ऊन तर लय वाढलंय, काय परिस्थिती काय आहे या भागात? ऊन बी वाढले आणि प्रचाराचा तडाखा पण वाढला. दोन्ही उमेदवार चांगल्या प्रकारे प्रचार करतात. दोन्ही कसलेले राजकीय पुढारी असल्या कारणास्तव दोघांचे कर्तव्य अतिशय जोरदार प्रचार झालेला आपल्याला दिसून येत आहे. याबद्दल सुद्धा मोहिते पाटील भाजपमध्ये होते, तुमचं काय मत आहे यावर? आता मोहिते पाटलाचं सांगायचं झालं तर आता काय वरच्या पातळीपासून सगळे पक्ष बदलायला लागले. अशोक चव्हाण असतील, एकनाथ शिंदे असेल, कोण कुठल्या पक्षात राहतील, कोण कुठल्या पक्षात जातं हीच काय कळायला मार्ग. किती टक्के होईल? कर्कममध्ये माढा मतदारसंघात कमीत कमी माढा पूर्ण मतदारसंघात कमीत कमी 60 ते 70% मतदान होण्याची अपेक्षा आहे. पण उन्हामुळं आणि वातावरणामुळं जरा लोक मतदानाला बाहेर निघत नाहीत. बघितलं आज दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे, मतदानाची टक्केवारी किती घसरलेली आहे. शिंदे आहे, संजय मामा शिंदे आहेत, मालक आहेत, कल्याणराव काळे साहेब आहेत. नाही बबनदारावर 100% कर्कमच्या जनतेचा विश्वास चांगला आहे. बबनदारावर चांगला पोषक वातावरण एकदम. दादा आमदार असतील. हा आता बबनदार आमदार आहेत. आज ना उद्या कर्कमच्या शिवकालीन खायचा प्रयत्न मी बबनदारा शिंदे आणि काल रणजित नाईक निंबाळकर यांनी बी काल अजित देशमुख यांनी विचारल्यानंतर विषय मांडला होता काल सभेला आलते ना कर्कम. निंबाळकर साहेब म्हणले 100% विषय मार्गी लावा. बरं भाजपनं केलेली आता कमळातच म्हणतोय एक चांगली 2 कामं सांगताल का? 2-5 काय तुम्हाला आठवते ती? आता मी स्वतःच पंतप्रधान रोजगार योजना जी आहे PMAGP त्याचा मी स्वतःच लाभार्थी आहे. माझा डाळ मिलचा व्यवसाय आहे, स्वतःच्या लाभार्थी आहे. परत शेतकऱ्यांसाठी केंद्रातले 2,000 रुपये आणि महाराष्ट्रातले 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्येक 3 महिन्याप्रमाणे त्याच्यावर पेन्शन योजना राबवली जाते. त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. गायकवाड हा परत
आता इथे काय नाही आलं काय सध्या पाण्याची परिस्थिती बोर विहीर काय आहे की एक बोर आहे विहीर आहे आता सध्या उजनीतून पाणी आलं होतं आता महिना दीड महिना झाला आता उजनीचं कमी भरलं होतं पूर्ण पण एवढ्या लवकर संपला असं वाटतं होतं नाही नाही त्याच्यामुळे आता सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे तुम्हाला काय वाटतं तरी त्याच्यामुळं काय मोठे पाटीलच्या वरला शिवशेजारचा आणि आता ते मोहिते पाटील उभा आहे त्यांच्या विरोधात पवार त्याचं वातावरण तुमचं आहे का हॅलो काय योजना वगैरे आवडत्यात नाही आवडत्यात त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगायचं आहे का बाबा शासनानं काय एवढं वाढलं पाण्याविषयी काय पाणीशिवाय कुठं काय देत नाही ती कुलर देत नाही ती काय देत नाही ती काय करावं सरकारकडनं काय घरकुल द्यावं काय द्यावं रस्ता करावं लाईट द्यावी नाव काय आपल्याला मत आहे ना आता माढा लोकसभेचं निवडणूक चालू आहे 7 तारखेला मतदान आहे आता सध्या तुमच्या भागात विद्यमान खासदार उद्देशाचे काय काय कामं झाली काय कामं नाही ना आमच्या गावात चौकशी करून सांगा सध्याला तर आमच्या गावात वाजत आहे तर खासदार साहेबांच्या माध्यमातून काय कामं झालेत का नाहीत 1-2 रस्त्याची उद्घाटनाला ते साहेब परत काय उद्घाटन झालेल्या रस्त्यांची जर कामं झालेत का असं एकाचं झालं एकाचं झालं जे अजून उद्घाटन करून गेले खासदार साहेबांनी त्या रस्त्याचे कामही पूर्ण झालेलं नाही पण सध्या तुमचं मत काय आहे आमचं मत एकच आहे की 19 नोव्हेंबर 2021 नोव्हेंबर 2019 फडणवीस साहेब म्हणले होते अजित पवारला भाजपमध्ये स्थळ नाही पण आता ते त्याच लोकांना घेऊन संकट घेतले तर त्यांना आता त्यावेळेस म्हणले होते 70,000 रुपये जिल्ह्यात घोटाळा केला आहे तर आता कसं काय ते घोटाळा कुठे गेला आता परत परवा विठ्ठल कारखान्यावर जे काही सील टोकण्यात आलं कारवाई केली पण ही कारवाई अगोदर झाली नाही आता अजित पाटील जे तुतारीचं प्रचार करायला लागले की कारवाई झाली मग हे जे कृत्य केलं आहे यासाठी कधी पटोपटी जनता भाजपला माफ करणार नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भाजपवाल्यांनी जे काही भ्रष्टाचार करणार नेते मंडळी आहेत ते आपल्या बाजूने घेऊन ते राजकारण सुरू केलं राजकारण सुरू केलं पण त्यात त्यांना यश मिळणार नाही कधी म्हणजे या भागातून 100% शरद पवार साहेबांच्या तुतारीला मिळेल लीड मिळणार 100% मिळणार आणि दुसरा विषय म्हणजे आता सध्याला खरकम भागातल्या भरपूर म्हणजे शेजा बाजारच्या भागातल्या भरपूर भागात सध्याला कुठं नाही मध्ये पाणी केंद्राला सोडू नका म्हणून आंदोलन झाले तरी पण वायपट पाणी 2 महिने सोडतं म्हणजे उजनीच्या पाण्याचं नियोजन नाही असं म्हणा अजिबात नियोजन नाही सोलापूर जिल्ह्यात पण पालकमंत्री पाहिजे त्या पालकमंत्र्याला शेतकऱ्यांना पाणी पाहिजे का नाही हे पण माहीत पाहिजे आणि दुसरा विषय म्हणजे गेले 2 महिने पाणी फुकट खाली काय गरज नसताना गेलं तीच पाणी जर आता 15 दिवस असतं तर तिथलं हजारो एकर क्षेत्र बागायचं असतं म्हणजे दुष्काळ आता जाणवला ना आत्ता जाणवला नसता आता तुम्ही थंड पियाला आलाय कुठून कुठं चाललाय तर आता जसं उन्हाचं तापमान वाढते तसंच आता लोकसभेचं वातावरण सुद्धा तापायला लागले 7 तारखेला मतदान आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात जे विद्यमान खासदार आहेत त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार गटाकडून रणजित मोहिते पाटील तुम्हाला काय वाटतं खासदार साहेबांनी गेल्या वेळेस काय कामं केलीत का खासदार साहेबांनी तरी कामे काय आमच्या कानावर आलेली नाहीत आणि कोणी केली पण नाही आता सध्या धैर्यशील मोठी पटलाची आमच्यावर अडचण येणार तर आपली कारण मोदींची सभा झाली येणार बरेच म्हणजे मोदींची सभा घ्यावी लागते रणजित मोहिते पाटलांच्या विरोधात म्हणजे भाजपला तेवढी भीती अशी वाटते का आपला उमेद सभा झाली त्यामध्ये अनेक 17 गावाची लोक होती राहणाऱ्याची गर्दी होती मनावरची एवढी गर्दी नव्हती म्हणजे आपल्या काही कटुंबमध्ये होती कसं वाटतं तुम्हाला असं वाटतं फक्त जास्त करून प्रचार चालू आहे तरी येणार आहे बरेच नेते म्हणजे तुला आता विद्यमान खासदार किंवा कमळाच्या बाजूने आहे तरी पण तो तरी येणार असं का वाटतं तुम्हाला कारण की जास्त लोकांच्या मनात जास्त संभाषण की
त्याच्या बाबतीत आहे आणि जास्त करून म्हणजे तुतारीचाच जास्त प्रचार आहे. त्या तुतारीचा जास्त आहे.